संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा या उत्सवाचे 16वे वर्ष असून परिसरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे। उत्सवाच्या चौथ्या दिवशी येथे भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या पूजन व आरतीनं करण्यात आली। त्यानंतर विविध भजनी मंडळांनी सादर केलेल्या भक्तिरसपूर्ण भजनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। टाळ मृदंगाच्या गजरात सादर झालेल्या भजनांमध्ये उपस्थित भाविक तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले। मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक या उत्सवात सहभागी झाले होते। विशेषतः महिला वर्ग देवीच्या दर्शनासाठी तसेच ओटी भरण्यासाठी मोठ्या उत्साहात येथे दाखल झाला होता। अनेकांनी पारंपरिक पद्धतीनं देवीची पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। याशिवाय नवकुंडीय महायज्ञाचे आयोजनही करण्यात आले असून सायंकाळी फेऱ्या मारण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। वेदमंत्रांच्या घोषात आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होत भाविकांनी आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला। या प्रसंगी रवींद्र फाटक तसेच नगरसेविका जयश्री फाटक उपस्थित होते। यावेळी उत्सवाविषयी अधिक माहिती देताना रवींद्र फाटक यांनी सांगितले की या उपक्रमाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपणं, समाजात एकोपा निर्माण करणं आणि तरुण पिढीला संस्कृतीची ओळख करून देणं हा मुख्य उद्देश आहे। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध नियोजनासह आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असून पुढील दिवसांमध्येही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे चैत्र नवरात्र उत्सव किसन नगरमध्ये मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो आणि ते करत असताना मला वाटतं हे 16वे वर्ष आहे आणि 16 वर्षामध्ये ह्या दिवसाची लोक इथले स्थानिक लोक वाट बघत असतात। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर देवीची प्राणप्रतिष्ठा होते आणि आपण आज नवरात्र चैत्राचं चालू करतो। ओम भीम सगळ्या गोष्टी चालत असतात। त्याच्या माध्यमातून दर दिवस नवीन नवीन कार्यक्रम असतात, दर दिवस महिलांसाठी कार्यक्रम असतात, ज्येष्ठांसाठी कार्यक्रम असतात। या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठान 16 वर्ष हे कार्यक्रम करतो। प्रभागातील अनेक नागरिक देखील सहभाग या ठिकाणी घेत असतात। स्थानिक कलाकारांसाठी देखील विविध उपक्रम असतात। नाही, दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही जे कार्यकर्ते आहेत, महिला आघाडी आहे, सर्व पदाधिकारी हा आपलाच कार्यक्रम समजून लोक सामील होत असतात आणि ह्या कार्यक्रमाला मला वाटतं तुम्ही गर्दी बघताय किती गर्दी आहे। या माध्यमात दर दिवशी याच्यापेक्षा मोठा प्रतिसाद असतो आणि नवचंडी असल्यामुळे रोज सकाळी संध्याकाळी होमला बसणारी जोडपी पण स्थानिक लोक मोठ्या उत्सवानं बसत असतात आणि या कार्यक्रमाला सक्सेसफुल म्हणजे त्यांच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रमासाठी इथले स्थानिक लोक पुढाकार घेऊन हा कार्यक्रम सक्सेस करतात। नागरिकांना दरवर्षीप्रमाणे जसं संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दर्शनासाठी आपण यावं, दर्शन घ्यावं आणि आपलं मनोकामना पूर्ण करा मागण्यासाठी। देवीच्या चरणी देवीने मला बरंच आशीर्वाद दिला, असंच कायमस्वरूपी आशीर्वाद मिळावा ही सदिच्छा। यंदा नगरसेवक झालेला आहात खरं तर आणि दरवर्षी उपक्रम आपण राबवत असतात, तसा अनुभव आहे नागरिकांचा काय? मला वाटतं माझी 4थी टर्म आहे, मी बिनविरोध आले, हा मला मोठा अभिमानाचा विषय आहे। परत नागरिकांचं जे प्रोत्साहन दर वर्षाप्रमाणे म्हणायला गेलं तर आम्ही काय करतो की स्थानिक लोकांना आम्ही कलाकार जे आहेत, भजन मंडळ असू दे काही असू दे, महिला मंडळ कार्यक्रम करतात ते आम्ही स्थानिकांना प्राधान्य देतो, कारण हा देवीचा जो मंडप आहे तो फक्त स्थानिकांनी वापरावं म्हणून त्यासाठी आम्ही तो सादर करतो। भजन असेल, त्याचबरोबर महिलांसाठी रासरंग गरबा असेल, असे विविध कार्यक्रम इथे होत असतात आणि महिलांचा सहभाग असतो। तुम्ही देखील स्वतः सहभागी होतात, कसं वाटतं? कारण देवी आल्यामुळे तिचा जागरा झालाच पाहिजे। बाहेरून कलाकार आणणार आणि ते कार्यक्रम सादर करणार, त्याच्यापेक्षा मी आपल्या स्थानिक महिलांना ते करण्यासाठी प्राधान्य देते। देवी आली तर देव्या येतात, असं मला वाटतं। देवीच्या रूपातच हे सगळ्या देव्या येतात आणि यांना कोणालाही निमंत्रण लागत नाही, कोणालाही कार्यक्रम सांगावं लागत नाही। प्रत्येकजण आपली देवी आपला कार्यक्रम समजून प्रत्येकजण पुढाकार घेतात। हा सगळ्यात मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी।